नमस्कार. गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आता चैत्र महिना चालू झाला आहे, तर आपल्याकडे झाडाला भरपूर कैऱ्या लागलेल्या आहेत. तर आपण त्यापासून कैरीचे सरबत बनवणार आहोत. शरीराला थंडावा देणारं आणि खूप असं पौष्टिक असं उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारं सरबत आज बनवणार आहोत. तर आंबट गोड चवीचं सरबत खूप छान टेस्टी लागते. तर चला आपण बनवूया सरबत कैरीचे. तर आता यासाठी मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. या कैऱ्या आपण किसून वगैरे काही घ्यायच्या नाही, तशाच घ्यायच्या आहे, फक्त धुवून घ्यायच्या आहे. आणि आपली बारीक किसणी जी असते ना, बारीक किसणीने किसून घ्यायच्या आहे त्या. चला तर आपण त्या कैऱ्या किसून घेऊ. बघू शकता किती बारीक बारीक किसलेल्या आहेत त्या. कोळीचा जो भाग असतो ना, तो पण असा पूर्ण किसणीच्या साहाय्याने त्याचा गर काढून घ्यायचा आहे किसून किसून. त्याला पण भरपूर असा आंबटपणा असतो. अशीच दुसऱ्या 2 कैऱ्या आहे ना, त्या पण किसून घेणार आहे आपण. तर आता किसून झालेले आहे आपल्या. तर इकडे मी घेतलेले आहे जिरे घेतलेले आहे, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आता एवढा आपला हा जो आहे ना कैरीचा किस झालेला आहे सगळा. तर मिक्सरमध्ये जिरा पावडर करून घेतलेली आहे. आणि इकडे आपण आहे ना एक पातेले घेतलेले आहे, त्यामध्ये आपल्या किसलेला जो कैरी असते ना त्याचा किस टाकलेला आहे. कोळी सोबत टाकलेला आहे, त्याला पण भरपूर आंबटपणा असतो, तो देखील टाकलेला आहे त्यामध्ये मी. आणि किसणीला जे चिकटेलं असतं ना कैरीचा किस, तो सुद्धा ते असा रस असतो, तो पण त्यामध्ये पाण्याने धुवून घेतलेला आहे. आणि थंड पाणी घेतलेले आहे मी, राजनातलं पाणी घेतलेले आहे. आणि इकडे मी पुदिन्याची पानं देखील घेतलेली आहे, ती आपण अशी कुस्करून टाकायची आहे. पुदिन्याने आपल्या सरबताला चव खूप छान येते आणि ते शरीरासाठी थंड पण असते, त्याने उष्णता कमी होते आपल्या शरीरातली. तर इकडे मी जी खडीसाखर असते ना, ती बारीक करून घेतलेली आहे, मिक्सरला फिरवून डब्बाभर घेतली मी. आणि इकडे जिरा पावडर केली तिने आपण मगाशी, ती पण टाकलेली आहे. आणि विस्कलच्या साहाय्याने असं मिक्स करायचं आहे, जोपर्यंत आपली खडीसाखर विरघळत नाही ना तोपर्यंत. आमच्या ताईने पण मदत केली मला भरपूर. तिनेच खडीसाखर जी असते ती पाण्यात विरघळून घेतलेली आहे. थोडीशी राहिली. आणि आपल्याकडे जर बर्फ असेल तर आपण त्यामध्ये बर्फ पण टाकू शकतो. आता आपलं हे रेडी झालेलं आहे, तर आपण हे ग्लासमध्ये गाळून घेऊ गाळणीच्या साहाय्याने. बघू शकता कलर पण किती छान आला आहे. आणि प्यायला तर खूप छान टेस्टी लागते, अप्रतिम चव असते त्याची. आणि वरती सर्विंगसाठी आपण पुदिन्याची पानं टाकलेली आहेत. चवीला खूप छान असं आपलं कैरीचं सरबत तयार झालेलं आहे. तर आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.